आपल्याला माहिती आहे की एव्हरीथिंग कम्स ॲट अ प्राइस, बरोबर ना? ₹1 चॉकलेट असो वा कोट्यावधींची प्रॉपर्टी असो, किंमत मोजल्याशिवाय काहीच मिळत नाही. आता मी जर हट्ट धरलाच, की जगाने मला हवं ते, मला हवं तेव्हा, मला हवं तसं, मी कसलीही किंमत न मोजता मिळवून द्यावं, तर काय होणार आहे? माझ्या अपेक्षेनुसार हे जग चालणार नाहीये ना. जगाला फरक पडणार नाहीये मी कितीही आदळपट केली तरी. माझी वाट लागणार आहे. माझं जीवन उद्ध्वस्त होणार आहे. मग हा साधा हिशोब मला चॉकलेटबद्दल कळतो, तर माझी स्वप्न, माझ्या आकांक्षा याबद्दल माझ्या मनाची तयारी का नसते? आय नीड टू पे द प्राइस बॉस. मला मला हवं तसं आउटपुट मिळवायचं असेल, तर ते आउटपुट मिळवण्यासाठी जे इनपुट लागणार आहे, ते देण्याची माझी तयारी असायलाच हवी. मी मला झेपेल तेवढी, मला वाटते तशी, मला परवडते तितकीच किंमत मोजली, तर म्हणजे सायकलच्या किमतीत टाटा नॅनो येणार नाहीये आणि टाटा नॅनोच्या किमतीत पोर्श येणार नाहीये. इट्स ॲज सिंपल ॲज दॅट. मला जे काही साध्य करायचंय, त्याच्या लायक असल्यासारखं मला आधी जगावं लागतं. मी त्या गोष्टीसाठी आधी लायक बनावं लागतं. ती माझी तयारी नसेल, तर आय एम 100% गोइंग टू हॅव अॅन अँग्री फ्रस्ट्रेटेड लाईफ.